भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. अपरंपार असा आधार भयाच्या पारमनादाने, प्रजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा खूप सुंदर असा अनुभव तुमच्यासोबत घेऊन आले आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. या वाक्याची प्रचिती आणणारा हा अनुभव आहे आणि स्वामींची परीक्षा कशी असते या अनुभवातून आज प्रत्येकाला कळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने नक्की बघा. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला स्वामींचा एक छोटासा येथे अनुभव सांगणार आहे. मी तब्बल गेले 12 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे. या 12 वर्षामध्ये स्वामींनी माझ्याकडनं खूप साऱ्या सेवा करून घेतल्या आणि तसेच अनुभव देखील दिलेले आहे. पण हा अनुभव मला खूप सांगावासा वाटतो म्हणून आज मी येथे हा अनुभव सांगत आहे. स्वामींच्या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर जो आनंद असतो ना, तो खरंच खूप छान असतो हे मला कळालं. काय झालं होतं ना की माझे जे भाऊबंद आहेत ते खूप मला त्रास द्यायचे आणि तेव्हा मी स्वामींपुढे खूप रडायची आणि मी स्वामी सेवेत येण्याचं कारण देखील हेच होतं की मला खूप त्रास होता, मानसिकही त्रास होता आणि खूप टॉर्चर ते करायचे. आणि आमचं जी काही जागा होती ती आम्हाला खूप कमी जागा त्यांनी दिलेली होती, त्यामुळे खूप सारे भांडणं देखील व्हायचे. त्यामुळे मी स्वामी सेवेत आली होती आणि त्यावेळेस मी खरी असल्यामुळे, माझं मन शुद्ध असल्यामुळे मी स्वामींपुढे खूप रडायची. स्वामी, माझ्याच वाटेला असे का? माझ्या लेकराला देखील हेच करावं लागणार आहे. स्वामी, असं नाही पाहिजे, असं मी स्वामींपुढे खूप रडायची. ही घटना झाल्यानंतर मी स्वामींच्या खूप सेवा केल्या हे सर्व होण्यासाठी, पण स्वामींनी त्यावेळेस मला काही एक अनुभव दिला नाही. आता हा अनुभव माझा याचा आहे. दत्त जयंतीच्या दिवशी वेळेस जे पारायण असतं, गुरुचरित्र पारायण मठामध्ये बसतं, त्यावेळेचा हा माझा अनुभव आहे. त्यावेळेस जेव्हा पारायण असतं त्यावेळेस मी हमखास पारायणासाठी बसलेली असते आणि तिथे जे काही सेवा होतात, प्रहरीची सेवा, दुसऱ्या ज्या काही सेवा होतात, त्या सर्व सेवेमध्ये यागमध्ये मी भाग घेत असते. यावेळेस देखील खूप इच्छा होती पारायणाला बसायची आणि घरून होकार मिळाला आणि मी पारायणासाठी बसले. माझ्या घरापासून मठ हा खूप जवळ असल्यामुळे मला ये जा करायला ही सोपं पडतं. त्यामुळे मी पारायणासाठी बसले आणि पारायणाला बसल्यानंतर पहिला दिवस हा खूप छान गेला. भोपाळी आरती झाली. आरती झाल्यानंतर गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन झाले. वाचन झाल्यानंतर प्रहरीची थोड्या वेळ सेवा घेतली आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर माझी राहिलेली सर्व कामे आटपून मी थोडासा आराम केला. आराम केल्यानंतर मी पुन्हा मठात गेली. असा माझा पहिला दिवस हा खूप छान पार पडला. आता दुसरा दिवस उगवला. मी पहाटे लवकर उठली आणि माझं सर्व काही पटपट आवरत होती. त्यावेळेस मी जायच्या गडबडीमध्ये तयार झाली आणि तयार होताना मी माझे कानातले वगैरे सर्व काही घातले. त्यानंतर काय झालं ना की मी मठात गेले आणि माझी मैत्रीण ही माझ्या शेजारी बसलेली होती. आम्ही जेव्हा पारायणाला बसलो, वाचन सुरू होण्याच्या अगोदर ती म्हटली की आज खूप छान तयार होऊन आलीस, खूप छान दिसत आहेस, असं ती मला म्हटली. आणि पण ती एक शब्द बोलली की कानातले का बरं नाही घातले. त्यावेळेस
मी म्हटलं की कानातले, मी तर कानातले घातले आहे. म्हणून मी माझ्या कानाला हात लावला. कानाला हात लावल्यानंतर एका कानात होतं आणि एका कानात नव्हतं. ते कानातले सोन्याचे होते. पण आता वाचनही सुरू होणार होते. त्यामुळे मी मनात म्हटलं की नाही, आता वाचन पूर्ण करायचं, कानातले आपण नंतर शोधूया. मी असं म्हटलं आणि गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन पूर्ण झाले. त्या वाचनामध्ये मी एवढी दंग झाले, त्या सेवेमध्ये एवढी दंग होऊन गेले की मला विसर पडला की माझं कानातलं हे हरवलं आहे. मी तिथे पूर्णपणे विसरून गेली. वाचन वगैरे पूर्ण काही झालं. वाचन झाल्यानंतर आरती झाली, 10:30ची आरती झाली. आरती वगैरे सर्व काही होऊन गेलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझं कानातलं शोधायचं आहे. मग मी तिथे दरबारात सर्वत्र शोधाशोध केली, पण मला ते कुठे मिळालं नाही. म्हणून मी म्हटलं चला इथे नाही तर घरी असेल. म्हणून मी घरी आली आणि घरी शोधाशोध करू लागली. आता घरी देखील शोधलं पण कुठे सापडलं नाही. आता घरच्यांना सांगावंच लागणार होतं. बोलणे हे खावेच लागणार होते. मी स्वामींना काही एक बोलली नव्हती की स्वामी असं हरवलं, हे झालं. पण माझं मनामध्ये श्री स्वामी समर्थ आपोआप मंत्र हे चालूच होते. मठातून आल्यानंतर मी घरी शोधलं, घरी काहीच मिळालंच नाही. त्यानंतर मी घरच्यांना सर्वांना सांगितलं. ज्यांना कुणाला कानातलं सापडलं तर मला देताल, माझं कानातलं हरवलं आहे. घर झाडताना वगैरे कचऱ्यात फेकू नका, तर व्यवस्थित बघा असं सांगितलं. त्यावेळेस घरच्यांचे बोलणेही बघितले. काही गडबडीत लावती, काही करती, असे खूप सारे बोलणे बसले. मी त्यांना एकही उत्तर न देता फक्त श्री स्वामी समर्थ मनामध्ये चालू होतं आणि म्हटलं चला आता मला बाहेर थोडंसं काम होतं. त्यामुळं म्हटलं चला आता आपण बाहेर जाऊया. म्हणून मी बाहेर जाण्यासाठी निघाली. मी चप्पल घातली आणि लिफ्टचं बटन दाबणार. त्यावेळेस मी जेव्हा एक पाय उचलून दुसरा पाय टाकला त्यावेळेस मला थोडासा आवाज झाल्यासारखा वाटला. खिळा घुसल्यानंतर कसा आवाज होतो तो आवाज मला तेथे ऐकू आला. त्यावेळेस मी जेव्हा चप्पल उलटी करून बघितली, माझं जे कानातलं होतं ते चप्पलेमध्ये घुसलेलं होतं. आणि विशेष म्हणजे मी रोज ही चप्पल घालत नाही, पण माझ्या मनात आलं की आता आपण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत, त्यामुळे ही रबलाची चप्पल आपण घालूया, दुसरी चप्पल नको. म्हणून मी ती चप्पल घातली होती. आणि जी वस्तू माझी हरवली होती ती माझ्या सोबत स्वामीने ठेवली होती. स्वामी माझी परीक्षा बघत होते की हीचं कानातलं शोधण्यासाठी जाती की पारायण करण्यासाठी बसते. आणि त्या परीक्षेमध्ये मी पास झाली होती, कारण मी त्याच्यात पूर्ण दंग झाली होती. मला त्या कानातल्याचा विसरही पडून गेला होता की माझं काही हरवलं आहे. आणि एक विश्वास होता, स्वामी कुठेही जाऊ देणार नाही, स्वामींच्या दरबारात आहे, स्वामी एक वस्तू आपल्याला पुन्हा देणार. आणि विशेष म्हणजे मी जेव्हा स्वामी सेवेत आले होती, जी तारीख होती, ज्या दिवशी मी स्वामींपुढे ढसढस रडत होती, त्याच तारखेला ही घटना घडली होती. आणि मला स्वामींनी तेथे दाखवून दिलं, जे तुझं आहे ते तुझ्या पाशीच आहे, योग्य वेळ आल्यानंतर मी तुला ते देणार आहे, हे स्वामींनी मला दाखवून दिलं. कारण मी स्वामींपुढे रडत होती की स्वामी एवढं खरं असून मला हा त्रास आहे आणि माझं सर्व त्यांनी लुबाडून घेतलं आहे. त्यावेळेस मी जेव्हा तो फोटो क्लिक केला त्यावेळेस मला क्लिक झालं की याच दिवशी मी स्वामी सेवेत आली होती आणि स्वामींपुढे रडत होती. आणि मला आज स्वामींनी प्रचिती दाखवून दिली, जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे योग्य वेळ आल्यानंतर. हा माझा आलेला हा छोटासा असा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती छान अनुभव या ताईंचा आहे. खरंच ताई, तुमची श्रद्धा भक्ती ही खूप छान आहे, त्यामुळे स्वामींनी तुम्हाला ही प्रचिती दिली आहे. स्वामी प्रत्येक भक्ताला हा अनुभव देतच असतात. स्वामी कुठे नाही तर आपल्या जवळच असतात. हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती स्वामी वारंवार आपल्या भक्तासाठी देत असतात. फक्त ती आपल्याला कळाली पाहिजे. आणि स्वामींच्या या परीक्षेमध्ये प्रत्येकाला अशा प्रकारे उत्तीर्ण होता आलं पाहिजे. स्वामींवरती जर विश्वास असेल ना तर स्वामी प्रत्येक भक्तासोबत हे राहतच असतात. त्यामुळे शुद्ध अंतकरणाने स्वामींची सेवा करत राहा. स्वामी नक्की मेवा आपल्याला देत राहणार आहे. चला तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.